नमस्कार. मी प्रदीप केळुसकर. प्रदीप केळुसकर या यूट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत. आजची आपली कथा आहे मी प्रतिभा. एक सूचना: या कथेतील सर्व पात्र व प्रसंग संपूर्णतः काल्पनिक आहेत. कोणत्याही सत्य घटनेशी तसेच जीवित किंवा मृत व्यक्तीशी संदर्भ आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा. आजची आपली कथा आहे मी प्रतिभा. तुम्ही मला ओळखलत का? नाही बहुतेक. कसं ओळखलं? अहो, मी प्रतिभा. ओळखलं नसणारच तुम्ही. अहो, मी या कथेची नायिका प्रतिभा. मला तुम्हाला माझी गोष्ट सांगण्यासाठी कथेच्या लेखकाने तुमच्या समोर बसवलंय. माझी कथा सांगण्यासाठी तुम्हाला 60 वर्षापूर्वीच्या माझ्या गावी न्यायचंय. आम्ही 5 बहिणी आणि 1 भाऊ. भाऊ सर्वात मोठा आणि त्यानंतर आम्ही 5 बहिणी. त्या काळी असं प्रत्येकाच्या घरात असायचं. 12-13 भावंड असायची. माझे वडील नेमकं काय व्यवसाय करायचे हे मला समजलंच नाही. आमचं घर तसं रस्त्यालगत होतं, म्हणून 4-5 बरण्या बाकावर ठेवून ते एका स्टुलावर बसलेले असायचे. कमरेला पंचा आणि मलमलता सदरा किंवा बरेच वेळा उघडेच बसायचे. त्या बरण्यात भाजलेले शेंगदाणे, चणे, पेपरमीटच्या गोळ्या आणि केव्हा केव्हा आईने केलेले लाडू असायचे. ते चणे शेंगदाणे विकून ते काय मिळवायचे कोण जाणे. पण आमच्या घरात कमालीची गरिबी होती. आता सारख्या सरकारच्या योजना नव्हत्या. रेशनिंग देणाऱ्या माणसाच्या हातापाया पडावे लागायचे. सर्वच ठिकाणी गरिबी होती. सर्वजण रेशनिंगच्या माणसाची मर्दी सांभाळण्यासाठी हाजी हाजी करत. त्यामुळे तो आपल्याच घरचे धान्य फुकट देतोय अशा रुबाबात अंगावर खेकसे. माझी आई बिचारी आम्हा 6 भावंडाची भूक भागवता भागवता मेटाकुटीसी. आमची शेती वगैरे काही नव्हतीच. 4 माड होते. त्याला आम्ही विहिरीचे पाणी घालायचो. विहीर सुद्धा पायऱ्यांची होती. 15-20 पायऱ्या खाली उतरायचं आणि पाण्याची कळशी घेऊन वर चढायचं. आता कोणी अशी कष्टाची कामं करायची नाही, पण आम्ही भावंड करत होतो. आमची आजी म्हणजे आईची आई आम्हाला तांदळाच्या कण्या पाठवायची. माझ्या आजोळी पण गरिबीच. माझे आजोबा भिक्षुकी करायचे आणि माझ्या मामांना 5-6 मुलं होती. त्यामुळे त्या घरात एखादं 10 माणसं खाणारी. त्या 10 तोंडांना सांभाळून आजी आपली थोडे तांदूळ, बटाटे, गूळ पाठवायची. तिने हे सामान पाठवले की आमचे दिवस जरा बरे जायचे. हे सामान 4 दिवसात संपले की पुन्हा उपासना. कित्येक रात्री आम्ही परड्यात वाढलेली टायकुळाचे पाला आणि अळूची भाजी खाऊन झोपायचो. अशा परिस्थितीत आम्ही शेजारील सरकारी शाळेत जात होतो. 2-3 फ्रॉक कोणी कोणी दिलेले होते. ते आलटून पालटून आम्ही बहिणी घालायचो. कोणीतरी दिलेली जीर्ण झालेली पुस्तके वापरत होतो. या परिस्थितीत सुद्धा आमचा दादा हुशार होता. बाकी आम्ही बहिणी अभ्यासात सुमार. दादा सोडला तर बाकी आम्ही कधी पास कधी नापास असं होत होतं. माझ्या 4ही बहिणींनी 7वीतूनच शाळा सोडली. मग त्या कुणाकुणाकडे कामाला जात होत्या. कुणाकडे तरी जाऊन लाडू वळून दे, कुणाकडे जेवण करायला जा, सत्यनारायण पूजेचा प्रसाद करायला जा. त्यामुळे त्यांचे जेवण सुटत होते आणि त्या कार्याचे उरले सुरले जेवण घरी येत होते. मी शेंडेफळ म्हणून थोडी लाडकी. मी हुशार नव्हते, पण नापास होत नव्हते. त्यामुळे माझं शिक्षण सुरू होतं. दादा 7वीत पहिल्या नंबरने पास झाला. त्याला वाचनाचा पण नाद होता. शाळेत येणारी मासिक, रोजचे पेपर तो वाचायचा. माझ्या आईचे वडील म्हणजे आमचे आजोबा कधी कधी आमच्या घरी येत. त्यांनी त्याला अथर्वशीर्ष, श्रीसूक्त वगैरे पाठ करून घेतलं. शिवाय त्याला संस्कृत श्लोक शिकवले. आजोबांनीच दादाला हायस्कूलमध्ये घातलं. हायस्कूल आमच्या घरापासून 4 किलोमीटरवर. दादा रोज 4 किलोमीटर जाणे आणि 4 किलोमीटर येणे अशी जवळजवळ 8 किलोमीटर रोज चालत यायचा. शाळेतून दादाला शाळेतली पुस्तकं मोफत मिळू लागली.
एका शिक्षकाने वह्या घेऊन दिल्या, कोणी चप्पल, कोणी दप्तर दिले आणि वेळ मिळेल तेव्हा तो लायब्ररीत बसून वाचू लागला. त्याचे वाचन पण खूप वाढले. एकदा त्यांच्या शाळेत तांबले नावाचे सावरकर प्रेमी आले होते. एका साखर कारखान्यात ते संचालक पदावर होते. त्यांनी शाळेत दादाचे सावरकरांवरील भाषण ऐकले. ते फारच प्रभावित झाले. त्यांनी मुख्याध्यापकांकडे दादांची चौकशी केली. मुख्याध्यापकाने आमच्या गरिबीबद्दल त्यांना सांगितले. तेव्हा त्यांनी दादाला बोलावले आणि मॅट्रिक झाल्यावर मला भेट असे सांगून आपले कार्ड दिले. दादा खुश झाला. मॅट्रिक झाला की साखर कारखान्यात तुला नोकरी देणार असा त्यांनी शब्द दिला. दादा मॅट्रिक पास झाला. आमच्या कुटुंबात एवढ्या वर्षात पहिल्यांदाच कोणीतरी मॅट्रिक पास झाला होता. मार्क लिस्ट मिळालं आणि दादा दामलेंना भेटायला जायला निघाला. पण एसटी साठी सुद्धा पैसे नव्हते. काय करावे हे विवेचनेत असताना माझ्या आतेच्या यजमानांनी जे प्राथमिक शिक्षक होते त्यांनी 50 रुपये दिले आणि आपल्या मुलांच्या 2 पॅन्टी आणि शर्ट दिले. दादा एसटीने रवाना झाला. आयुष्यात प्रथमच तो आपला गाव आणि तालुका जिल्हा सोडून जात होता. आई बाबांना आणि आम्हाला सुद्धा खूप रडू आले. दादा कोल्हापूर मार्गे साताऱ्याला गेला आणि साखर कारखाना शोधत शोधत संध्याकाळी त्यांनी दामलेंची भेट घेतली. दादाने त्यांनी दिलेले कार्ड दाखवले. त्यांना सर्व आठवले आणि त्यांनी दादाला नोकरी दिली. राहण्यासाठी कारखान्याच्या हॉस्टेलवर सोय केली. कॅन्टीनमधून जेवणाची सोय केली आणि 120 रुपये पगार सुरू केला. दादाने कार्ड लिहून बाबांना सर्व कळविले. आम्ही याही परिस्थितीत दिवाळी साजरी केली आणि या दिवसापासून आमची परिस्थिती सुधारली. 2 महिन्यांनी दादा गणपतीसाठी आला. तेव्हा येताना सर्वांना कपडे घेऊन आले. मोठ्या 3 बहिणींसाठी साड्या, आईसाठी नऊवारी साडी, बाबांसाठी धोतर आणि सदरा, माझ्यासाठी आणि माझ्या पुढच्या बहिणीसाठी स्कर्ट ब्लाऊज. आमचा गणपती त्या वर्षीचा मजेत गेला. खूप वर्षांनी गोडधोड झालं. तोपर्यंत मोठ्या 2 बहिणी लग्नाच्या झाल्या होत्या. थोडीफार धडपड करून दोघींची लग्ने ठरली आणि एकाच मठवात दोघींची लग्ने झाली. पण मग दादाला स्थळ येऊ लागली. शेजारीच्याच गावातील जोशींची मुलगी ठरली. जोशींनाही एकच मुलगी. तिची आई लहानपणीच निर्वतली होती. जोशींची मुलगी माझी वहिनी झाली. जोशींना 2 गावांची भिक्षुकी होती. त्यामुळे त्यांना उत्पन्न होते ते त्या आम्हाला देऊ लागले. त्यामुळे आमच्या घरात तांदूळ, डाळ, गूळ, नारळ येऊ लागले आणि आम्ही 2 वेळा जेवू लागलो. जोशींच्याच ओळखीमुळे माझ्या 3 नंबरच्या बहिणीचे लग्न झाले. पुढील वर्षात 4थ्या बहिणीचे पण लग्न झाले. अशा रीतीने 4 बहिणींची लग्न झाली. राहिले फक्त मी. दादाची आणि माझ्या आईची इच्छा होती की मी शिकावे, पण मला शिक्षणाचा फारसा आवड नव्हती. मी जुन्या SSCची कशी पास झाले आणि गावातच नव्याने सुरू झालेल्या वाचनालयात नोकरी झाली. त्या ठिकाणी बरीच पुस्तके होती. मग दादाने लायब्ररी सायन्सला घातले. तो 1 वर्षाचा कोर्स मी पुरा केला आणि एका हायस्कूलमध्ये लायब्ररीमध्ये नोकरीला लागले. आता कितीतरी वर्षाने मी स्वावलंबी बनलो. थोडा का होईना मला पगार मिळू लागला. त्यात माझे भागत होते. हायस्कूलमध्ये इतर शिक्षिका पण होत्या. त्या दर शनिवारी संध्याकाळी सिनेमाला तालुक्याच्या गावी जायच्या. त्यांच्याबरोबर मी जाऊ लागलो. अशा रीतीने वयाच्या 19व्या वर्षी मी सिनेमाचा पडदा पाहिला. तर 8-15 दिवसांनी हिंदी सिनेमा, त्यातील प्रणय प्रसंग पाहताना मी मोहरून जाऊ लागले. गाणी पाठ होऊ लागली. आम्हा 5 बहिणीत सर्वात मी देखणे. त्यामुळे मला खूप स्थळे सांगू देऊ लागले. पण दादा आता नीट पारखून लक्ष देऊ लागला. बाकीची 4 बहिणींची लग्न करताना फक्त धडधाकट नवरा एवढीच अपेक्षा होती, कारण माझ्या बहिणींना शिक्षण नव्हते आणि आमची परिस्थिती नव्हती. दादाने अनेक स्थळे नाकारली आणि शक्यतो नोकरीवालेच मुलगा पाहण्याचा त्याचा विचार झाला. शेवटी मामलेदार ऑफिसमध्ये क्लार्क असलेल्या मुलाचे स्थळ आले. मुलाचा फोटो मी पाहिला तेव्हा मी खुश झाले, कारण मुलगा स्मार्ट होता आणि त्या काळात त्याची स्वतःची स्कूटर होती. सावंतवाडी तालुक्यात स्वतःचे घरदार होते. घरी आई वडील होती. एकच बहीण होती, ती पण लग्न झालेली. एकंदरीत फारसे नातेवाईक नसलेले आणि सुस्थितीतील स्थळ होते. बघण्याचा कार्यक्रम सावंतवाडीत दादाच्या एका स्नेहाकडे झाला. संध्याकाळी 4ची वेळ म्हणून दादा, वहिनी, दादाचे सासरे जोशी आणि मी 3 वाजताच पोहोचलो. नवऱ्याचे आई वडील पण 3:30 वाजता. आमची एकमेकांची ओळख झाली.
मंडळी बोलायला चांगली होती. त्यांना मी आवडले होते हे कळत होते. पण नवरा मुलगा 4:30 वाजेपर्यंत आला नव्हता. तो नोकरीवरून परस्पर येणार होता. सर्वजण त्याची वाट पाहत असताना महाशय स्कूटरवरून 5 वाजता आले. सोबत एक मित्र होता. माझा भाऊ आणि जोशी त्याच्याबरोबर बोलायचा प्रयत्न करत होते, पण त्याला फारसा इंटरेस्ट दिसत नव्हता. तो आपल्या मित्राशीच बोलत होता. 5-10 मिनिटे थांबून पुन्हा ऑफिसमध्ये जायचे असे सांगून तो मित्रासकट बाहेर पडला. त्याचे वागणे मला खटकले, पण त्या काळी असे बोलण्याची पद्धत नव्हती. पण दादा आणि त्याचे वडील यांच्यात लग्नाची बोलणी सुरू झाली. दादाने 5 तोळे सोने घालण्याचा प्रस्ताव दिला. त्याच्या वडिलांना तो मान्य झाला आणि लग्न लावून देतो असे म्हणाला. 10 मे रोजी सावंतवाडीत छोट्याशा हॉलमध्ये माझे लग्न लागले. माझ्या सर्व बहिणी, भावोजी, भाचरं लग्नाला हजर होते. या आधीच्या 4 बहिणींच्या लग्नात आम्ही काहीच खर्च केला नव्हता. दादाने माझ्याच लग्नात त्याच्या ऐपतीपेक्षा जास्त खर्च केला. माझ्या नवऱ्याला अशोकला सोन्याची अंगठी घातली, पोशाख शिवला, मोठ्यांचे मानपान केले. लग्न करून मी माझ्या सासरच्या घरी आले. मला घर फारच आवडले. आधुनिक सोयीयुक्त घर. घरात नळाला पाणी होते, संडास बाथरूम होते. मला आता पहिल्या रात्रीची उत्सुकता वाटत होती. हिंदी सिनेमात पाहिलेल्याप्रमाणे मोठासा पलंग, त्यावर गुलाबाची फुले आणि नवऱ्याची वाट पाहत बसलेली मुलगी, असे प्रसंग पाहित होते. माझ्या आयुष्यात पण असा प्रसंग यावा अशी अपेक्षा होती. पण लग्न करून बाहेर गेलेला माझा नवरा अशोक रात्रीचे 10 वाजले तरी घरात परतला नव्हता. मी माझ्या खोलीत आणि बाहेरचे हळूहळू दबक्या आवाजातले संवाद मला ऐकू येत होते. अशोकचे बाबा अजून आला नाही, निदान आज तरी वेळ द्यायला नको. आई येईल हो, मित्रात बसला असेल. बाबा नवीन नवरी घरात आणली आहे, तिच्या मनाचा विचार करायला नको. आई बघू, सुधारेल हो, काळजी करू नका, सुधारेल तो. घरात चांगलं खायला मिळालं तर बाहेरचं कोण कशाला खाईल. माझ्या कानावर हळूहळू बोलणार हे संवाद पडत. दिवसभराच्या त्रासाने माझे डोके जड झाले होते. एवढ्यात बाबांनी पुढचे दार उघडलेले ऐकले. बाबा म्हणत होते, जेवून घे बाबा, किती वाट पाहायची. अशोक मी जेवलाय, मला जेवण नको. आई असा काय छळतोस आम्हाला, ती नवीन नवरी काय म्हणेल. एवढ्यात खोलीचं दार उघडलं गेलं आणि माझा नवरा अशोक आत आला. मला पाहताच तोंड दुसरीकडे वळून लाईट बंद करून झोपी गेला. हे काय चाललंय हे मला कळेल. मी पाहिलेल्या हिंदी सिनेमात नवरी दुधाचा प्याला घेऊन येते, मग नवरा तिला जवळ घेतो आणि मला रडू येत होती. आई बाबांची दादा वहिनीची आठवण येत होती. दादा वहिनींनी मोठ्या हौसेने माझं लग्न लावून दिलं आणि माझा नवरा माझ्याकडे पाहायला पण तयार नाही. रडता रडता कधी माझा डोळा लागला काही कळलंच नाही. रात्री अचानक केव्हा तरी कपड्यांची झटापट झाली. माझ्या नवऱ्याचा कार्यभाग उरकला आणि तो परत झोपी गेला. पण मला आता झोपून चालणार नाही. काहीतरी गडबड आहे हे लक्षात येत होतं. पुरुषाच्या पहिल्या स्पर्शासाठी आतुरलेली मी तो स्पर्श एवढा किळसवाणा असू शकतो याचा अनुभव घेत होते. नवीन सुनेसारखी मी सकाळी लवकर उठून आंघोळ आटपली आणि चहा करून इतरांची वाट पाहत बसली. थोड्या वेळाने अशोकच्या आई आल्या. त्या माझ्याकडे काळजीने पाहत राहिल्या असे मला वाटले. त्यांनी चहा घेतल्या पण काहीच बोलल्या नाही. मग सासरेबुवा आले, त्यांनी पण चहा घेतला. त्यांचा चेहरा पण उतरलेला दिसत होता. मी चहा घेऊन आपल्या खोलीत गेले तर नवरोबा गाढ झोपेत होते. मी चहाचा कप परत आणला हे पाहून आई म्हणाली, उठला नाही का अजून? रात्र उशिरा झोपले की सकाळी उशिरा उठले. लग्न काल झाले याची पण त्याला भ्रांत नाही. एवढ्यात अशोक बाहेर आला. तसे सासरे म्हणाले, अशोक प्रतिभाला घेऊन ऑटोण्याला जाऊन ये आणि देवदर्शन करून या. अशोक मला वेळ नाही, मी कधी देवळात जात नाही हे तुम्हाला माहिती असेलच. बरं बाबा, मग तिला सावंतवाडीला तरी घेऊन जा. अशोक जमणार नाही, माझा मित्र असतो बरोबर गाडीवर. आई अरे दुसऱ्याची पूर आली आहे ना ती लग्न करून, तिच्या मनाचा काहीतरी विचार कर. अशोक मी तुम्हाला पहिलाच सांगितलं होतं, माझं तुम्ही ऐकलं नाहीत. एवढं म्हणून अशोक बाहेर पडला आणि स्कूटर स्टार्ट करून चालतात. पुन्हा नेहमीच सुरू. रात्र उशिरा यायचं, कधी घरात जेवायचं कधी नाही. मध्यरात्री जाग आली की कपड्यांची झटपट करायची, कार्यक्रम साधायचा आणि झोपी जायचं.
एवढे दिवस तोंड मिटून सहन करणारे मी आता अगदीच सहन होईना म्हणून सकाळी आईबाबांना विचारलं, काय चाललंय? माझ्या नवऱ्याला मी आवडत नव्हते तर लग्न कशाला करायचं? रात्री अपरात्री यायचं, एक शब्द बोलायचं नाही, काय चाललंय? आई, आम्ही हरलो प्रतिभा. त्याला ठिकाणावर आणण्यासाठी प्रयत्न केला, पण कुत्र्याचं शेपूट. त्याच्या ऑफिसमध्ये एका बाईशी याचे संबंध. तिने नवऱ्याला टाकलं. ती 10 वर्षानं मोठी, शिवाय विवाहित, एक मुलगी आहे. सगळी शरम पोळून प्यायली ती. तिच्या तावडीतून याला सोडवायला गेलो, पण तुझा बळी गेला ग प्रतिभा. प्रतिभा, मग मी आता काय करावं? दोघंही रडू लागले. मी दादाला पत्र लिहिलं. दादा वहिनी 4 दिवसात धावत आहे. माझी परिस्थिती बघून दादा हादरला. सासू सासऱ्यांना विचारलं तर ते रडत बसले. त्या रात्री दादा वहिनी आमच्या घरी थांबले. अशोकची वाट पाहत थांबले. रात्र 10:30 वाजता नेहमीप्रमाणे अशोक घरी आले. दादा वहिनींना पाहून संतापला. अशोक, बोलावल्याशिवाय पाहुण्याने यायचं नसतं एवढंही कळत नाही? सर्व कळतं, पण तुम्हाला भेटण्यासाठीच थांबलोय. अशोक, झालं ना भेटून? मग दादा, भेटून कसं होईल? प्रतिभाची काय वाट लावली आहे तुम्ही? 15 दिवसापूर्वी लग्न झालं तुमचं आणि रात्री 10:30 घरी येता. माझ्या घरात किती वाजता यायचं ते मी ठरवेन. दादा, ते ठरवा, पण ऑफिसमध्ये कोण ती बाई तिच्या घरी पडलेले असते म्हणे. अशोक, काहीतरी बोलू नका. कोणी सांगितलं? दादा, तुमच्या आईनेच सांगितलं. त्यांचे चेहरे बघा. कोण आपल्या मुलाबद्दल सांगेल असं? अशोक, ती मूर्ख आहेत. दादा, तुम्ही त्या बाईचा नाद सोडणार आहात का नाही? अशोक, नाही. मला तुमच्या बहिणीशी लग्नच करायचं नव्हतं, पण आपल्या घरातल्या मंडळींनी मला भरीस घातलं. त्यांना वारच पाहिजे होता ना. तुमच्यासारख्या माणसांशी बोलण्याची माझी इच्छा नाही. माझ्यावर चांगले संस्कार झाले, पण मी फसलो. लाडकी बहीण म्हणून सुशिक्षित नोकरी करणारा नवरा बघून दिला. माझ्याकडे बघून दादा म्हणाला, चल प्रतिभा, या असल्या नवऱ्यावर एक रात्र सुद्धा राहू नको. मी पण वाट बघतच गेले 15 दिवस गुदमरले होते. नीट श्वास घ्यायला मिळेल म्हणून सुखावले. खोलीत जाऊन माझी बॅग भरली आणि दादाने आणलेल्या भाड्याच्या गाडीत जाऊन बसले. बाहेर पडतात सासू सासऱ्यांचे मुसमुसणं कानी येत होते. दादा वहिनी बरोबर गावी आहे. मी 15 दिवसात माहेरी आलेली पाहून आई धास्तावली. वडील रडू लागले. माझ्या बहिणीलाच कळतात ती पण सर्वांना धावत आली. सर्वांना हळहळ वाटली. सर्व बहिणी देखणी मी, शिकलेले मी. दादा वहिनींना पण अपराधी वाटत होते. व्यवस्थित चौकशी करता लग्नाची घाई केलं. चांगलं घराणं, घरदार, नोकरी हे पाहून हुरळून गेलो. 8 दिवस मी माहीर राहिले हे पाहून आजूबाजूचे लोकांची चौकशा सुरू झाल्या. त्यामुळे मी घरातून बाहेर पडले आणि माझ्या नोकरीजवळ हजर होण्याचा निर्णय घेतला. मी पुन्हा माझ्या शाळेत हजर झालो. दादा वहिनींना खूप काळजी वाटत होती, म्हणून माझी आई माझ्या बरोबर आली. बाबांना दादाने नेले. मग मी वाचनाचा सपाटा लावला. शाळेच्या वाचनालयात काम तसं कमी, पण आजूबाजूला पुस्तकच पुस्तक. लहानपणी दादाची पुस्तके वाचत होते, पण मध्येच कधीतरी खंड पडला. पुन्हा वाचन सुरू. मग खांडेकर, फडके, योगिनी जोगळेकर, सुमती क्षेत्रमाडे हे गद्य लेखक, बाभा बोरकर, वसंत बापट, पाडगावकर, इंदिरा संत, शांताबाई ही कवी मंडळी जवळची झाली. 5-6 वर्षानंतर आई आजारी पडू लागली. मग दादाने तिला आपल्या बरोबर नेलं. माझं वय आता 27 वर्ष होतं आणि पुन्हा दादा वहिनी तसेच जोशी यांनी मी अशोकला घटस्फोट द्यावा आणि दुसरं लग्न करावं यासाठी आग्रह करू लागले. पण मी लग्नाचा धसकाच घेतला होता. मी नकार दिला. एकदा सावंतवाडीतील वैनतीयमध्ये दिवाळीसाठी एक कथा लिहिली आणि पाठवली. माझी कथा छापून आली. कथा आवडल्याचं संपादकाने कळवलं. कविता वाचन सुरू झालं. अशा अनेक कविता वाचन कार्यक्रमात भेटला विनोद. माझ्यासारखाच तो पण ग्रामीण भागातून आलेला. साखर कारखान्यात नोकरीला होता. उत्तम कविता करायचा. आजऱ्याला काव्य वाचन स्पर्धेत माझा पहिला नंबर आला म्हणून त्याने माझ्या पत्त्यावर अभिनंदनाचं पत्र लिहिलं. माझे उत्तर केले. पत्राची देवाणघेवाण सुरू झाली. पुन्हा तो रत्नागिरीस कथा वाचन स्पर्धेत भेटला. त्याच्याबद्दल मला खरंच प्रेम वाटू लागलं. त्याच्या नजरेत माझं प्रेम दिसत होतं. त्याने मला लग्नाबद्दल विचारलं तर काय उत्तर द्यावं याचा मी विचार करतो. आता माझ्या ध्यानीमनी विनोद येऊ लागला.
नकळत मी खूप वर्षांनी स्वतःला आरशात पाहून चांगली साडी वर मॅचिंग करू लागले, गाणे गुणगुणायला लागले. माझ्या आयुष्यात कदाचित पहिल्यांदाच हिरवळ येणार होती, पण तो रविवार होता. मी सावंतवाडीत वैनती या ऑफिसमध्ये जाण्यासाठी सावंतवाडी स्टँडवर चालत निघाले होते. तळ्याजवळ वळताना मला सावंतवाडीतील तावडे समोर आले. तावडे पण आमच्याबरोबर कविता वाचताना कधी कधी भाग घेत. मला पाहताच ते थांबले आणि म्हणाले, काय प्रतिभाताई, कुठं निघालात? अहो, वैनतीयमध्ये जाते, एक लेख द्यायचा होता. हो का, बरं बरं बरं, तुम्हाला कळलं का? ओ, रत्नागिरीत बघा आपल्याबरोबर होता तो विनोद देसाई, कविता म्हणायचा बघा, त्याचं काय? मी विनोदचे नाव घेतात चमकले. तावडे, अहो, तो गेला ऍक्सिडेंट मध्ये, तुम्हाला कळलं नाही का? मी ऐकतात सटपट, डोळ्यासमोर अंधारी आली. भोळ येऊन खाली पडणार एवढ्या तावडेनी हाताला धरून कठड्यावर बसवलं. धावत जाऊन समोरच्या हॉटेलातून पाणी आणले. तावडे, बाई, काय झालं? ऊन लागलं का? की विनोदची बातमी ऐकून घाबरलात तुम्ही? काय झालं विनोदचं? अहो, तो निपाणीहून गडिंग्लजकडे जाताना तौंडी घाटामध्ये त्याची मोटरसायकल स्लिप झाली आणि पुढे 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 मला ऐकलं होणार नाही ते पुढे पुढे. मी वैनतेय ऑफिसमध्ये जाण्याऐवजी मागे वळले आणि एसटी स्टँडवर आले. एका तासानंतर एसटी मिळाली, ती पकडून घरी आली. आयुष्यात दुसऱ्यांदा मला ठोकर लागली. एकंदरीत माझ्या नशिबात लग्नाचं सुख नव्हतं. पुढे अनेक दिवस विनोद ध्यानीमनी येत होते, पण आता त्याला विसरायचं ठरलं. मग माझं आयुष्य म्हणजे शाळेत जाऊन वाचायला बसणे, पुस्तके वाचणे, घरी येऊन जेवण बनवणे, शनिवारी रविवारी एखाद्या बहिणीकडे जाणे, भासरांचे कौतुक करणे, आई वडिलांना भेटणे, इत्यादी इत्यादी. पण काही वर्षांनी माझे बाबा गेले. मग 2 वर्षानं आई गेली. दादा वहिनींनी बाहेर ठेवलं. मोठ्या सुट्टीत दादाकडे जात होतो. दादाच्या पण 2 मुली. त्यांना लळा लावला होता. कधी कधी मी अशोकच्या आई वडिलांना पण भेटत होतो, त्यांची चौकशी करत होतो. मला पाहून त्यांना आनंद होत होता. अशोक कधी मधी घरी येतो, बाकी सर्व त्या बाईच्याच घरी असतो, हे मला त्यांच्याकडूनच कळत होतं. वर्ष येत होतं, जात होतं आणि मी मोठी होत होतो. मला वाचनालयात फार मोठा पगार नव्हता, पेन्शनही मिळणार नव्हतं. पगारच थोडा असल्याने फारशी बचतही नव्हती. दादा निवृत्त झाला आणि दादा वहिनी गावी येऊन राहायला लागले. गावचे घर पडायला आले होते, ते दादाने नवीन बांधले. दादाने आपल्या मुलींची लग्न करून दिली. मी निवृत्तीनंतर काय करावे, कुठे जावे अशा विचारात होतो. माझी तब्येत चांगली होती, त्यामुळे कुठे नोकरी मिळाली तर हवीच होती. शेवटी मी निवृत्त झाले आणि गावी आले. आता दादा वहिनी आणि मी तिघे घरी राहत होतो. अचानक एक दिवस सावंतवाडीतील गोगटे वकिलांचा माणूस घरी आला. गोगटेनी मला त्यांच्या ऑफिसमध्ये बोलावल्याचा त्याने निरोप दिला. कळेना, गोगटे वकिलांचे माझ्याकडे काम काय? दुसऱ्या दिवशी दादा आणि मी एसटीने सावंतवाडीला गेलो आणि सकाळी 9 वाजता गोगटे वकिलांच्या ऑफिसमध्ये पोहोचलो. गोगटे वकील माझी वाटच पाहत होते. त्यांनी आम्हाला बसायला सांगितले आणि ते बोलू लागले. गोगटे वकील, प्रतिभाताई, मी गेला महिनाभर तुम्हाला शोधतोय. तुम्ही नेमक्या कोठे राहता हेच मला कळत नव्हतं. असो, मुद्दाम तुम्हाला बोलावले कारण तुमचे पती अशोक गोडबले यांचे 6 महिन्यापूर्वी निधन झाल्याचे तुम्हाला माहीत असेलच. अर्थात मला माहीत नव्हते. मी गप्प राहिले. मी मान हलवली. गोगटे वकील पुढे म्हणायला लागले, अशोक माझा मित्र. आम्ही दोघे एकाच वर्गात होतो. तो तुमच्यापाशी कसा वागला हे अशोकने मला सांगितलं. त्याचा त्याला पश्चाताप झाला होता. तो ज्या बाईबरोबर राहत होता त्या बाई 6 वर्षापूर्वी वारल्या. त्यानंतर त्यांच्या मुलाने अशोकला घराबाहेर काढलं. मग तो गावच्या घरात एकटाच राहत होता. त्याला खूप मधुमेह होता, खायची बंधने होती, एकट्याने सर्व करायची त्याला सवय नव्हती. मग त्याच्या लक्षात आले आपले आयुष्य फारसे नाही. तो माझ्याकडे यायचे. एक दिवस इथे येऊन त्याने आपले मृत्यूपत्र केले. मृत्यूपत्र करण्याचे कारण त्या बाईच्या मुलांनी त्याच्या प्रॉपर्टीवर हक्क सांगू नये म्हणून. त्याच्या इच्छेप्रमाणे त्याने त्याच्या गावचे घर
तुमच्या नावे केली आहे. शिवाय बँकेत असलेली रक्कम सुमारे 25 लाख रुपये तुमच्या नावे केली आहे. शिवाय सरकारी अधिकारी असल्याने त्याला मिळणाऱ्या पेन्शनची फॅमिली पेन्शनवर तुमचे नाव नोंदवले आहे. त्यामुळे तुमची कागदपत्रे मला दिलीत की दरमहा तुम्हाला 20,000 पेन्शन मिळू शकेल. आणि ड्रॉवरमधून एक पत्र काढून माझ्या हातात देत वकील म्हणाले, हे पत्र अशोकने तुमच्यासाठी लिहिले आहे, ते वाचा. वकिलाने माझ्या हातात अशोकचे पत्र दिले. मी दादाकडे पाहिले. दादा पण वकिलांचे बोलणे ऐकून आश्चर्यचकित झाला होता. मी थरथरते हाताने पत्र पडलो. सौ प्रतिभा, हे पत्र तू वाचशील तेव्हा मी या जगात नसेल. मी तुझ्यावर अन्याय केला. मी जणू गुंगीत होतो. तिच्याखेरीज काही दिसत नव्हतं. तुझे आयुष्य माझ्यामुळे बर्बाद झाले. मला क्षमा कर अशोक. मी पत्र दादाच्या हातात दिलं. तेव्हा श्रोते हो, माझे मन मला दोन्हीकडे ओढते आहे. मी नेमका काय निर्णय घ्यावा हे तुम्ही या कथेच्या लेखकाला कळवावे. म्हणजेच या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया कळवाव्या. तुमच्या प्रतिक्रियेची वाट पाहते आहे मी. तुमचीच प्रतिभा. तर मंडळी, कशी वाटली ही माझी कथा? अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी माझ्या प्रदीप केळुसकर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. आणि या तुमच्या बहुमोल कॉमेंट्स या व्हिडिओच्या कॉमेंट्स बॉक्समध्ये टाईप करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.